दादा खिंडकर अखेर पोलिसांना शरण आलाय। शरण आलेल्या दादासाहेब खिंडकरला पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले। पिंपळनेर पोलीस ठाण्यात खरं तर तरुणाला मारहाण केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात शरण आल्यानंतर पिंपळनेर पोलीस दादा खिंडकरला घेऊन पिंपळनेरकडे रवाना झालेत। दादा खिंडकर आज पोलिसांना शरण आलेला आहे। अखेर शरण आल्यानंतर आता बीड जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून याचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता आणि आता पिंपळनेर पोलीस त्याला घेऊन खरं तर रवाना झालेले आहेत। तू महा मी तो असं करायला सुरुवात केली। फक्त संतोष भाईच्या मॅटरचं ते लक्ष हटवण्यासाठी 100% हेच करा। आता यायला काही काढायलेत कोणाचं पण, अरे असं एक माणूस सापडणार नाही। मग तर कोणाचं काही ना काहीतरी झालेलंच आहे। हे खेळ खेळायलेत गोट्या खेळल्यासारखं। आता यांना संतोष भाईच्या प्रकरणापासून लक्ष हटवायचंय म्हणून हे एकामेकाच्या कार्यकर्त्याचं काढायचं। आता हे राजकीय डाव म्हणून याला आता आपण हे त्याचं काढितोय ते त्याचं काढितोय ते आता ते बी काढतील त्यांच्या कार्यकर्त्याची। मग हे कवर यांना चालू ठेवायचे। आता मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून नुसतं दाखवत राहायचं आता यांना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।